नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्या मार्फत एमपीसी फॉरेस्ट सर्व्हिस भरती 2026 ची आणखी जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला वन क्षेत्रपाल गट ब यासाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी 144 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्यासाठी पे स्केल असणार आहेत. गट अ गट ब च्या सुधारित वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन सुद्धा दिलं जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटिफिकेशन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत या ठिकाणी महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2025 ची या ठिकाणी महाराष्ट्र नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी होती त्यामध्ये आता 4 मार्च 2026 ला निकाल लागलेले आहेत. आणि त्यानंतर आता वन क्षेत्रपालाची जी विद्यार्थी क्वालिफाय झाले असतील त्यांची ठिकाणी मेन्स एक्झामिनेशन पदभरती सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी 144 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर 5 मे ते 9 मे पर्यंत तुम्हाला ठिकाणी फक्त नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी एक्झाम सेंटर आहे त्यासाठी परीक्षा पद्धत जर बघितली तर परीक्षेचे दिनांक असणार आहेत 5 मे 2026 ला असणार आहेत. सकाळी सत्रामध्ये जर बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांचा विषय आहे त्यामध्ये कृषी अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी आणि यांत्रिकीसाठी असणार आहेत. आणि दुपारच्या सत्रामध्ये कृषी संवर्धन व पशुविज्ञानची या ठिकाणी तुम्हाला एक्झाम असणार. 6 मेला जर बघितले तर दुपारच्या सत्रामध्ये सांख्यिकी असणार आहेत. 8 मे 2026 ला जर बघितले तर सकाळ सत्रामध्ये भूशास्त्र असणार आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये वनशास्त्र असणार आहेत. 9 मेला जर बघितलं तर रसायनशास्त्र असणार आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये जर बघितलं तर भौतिकशास्त्र जे विद्यार्थ्यांचा विषय होतो त्याची सकाळ आणि दुपार सत्रामध्ये तुम्ही एक्झाम मेन्स असणार आहे. यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज जर बघितला तर मित्रांनो तुम्हाला 16 मे 2026 ते 30 मे 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचे आहेत. लास्ट डेट असणार आहे 30 मे 2026 असणार आहेत. एसबीआय चलनमध्ये स्टेट बँक चलनाद्वारे जर बघितलं तर 1 एप्रिल 2026 ला तुम्हाला चलनाद्वारे भरायचे आहेत. चलनाद्वारे तुम्हाला अंतिम दिनांक असणार आहे 2 एप्रिल द्वारे तुम्ही हा चलनाद्वारे फी भरू शकता. यासाठी मित्रांनो ज्या जागा असणार आहेत ते 144 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये जे आरक्षण असणार आहे त्यानुसार जागा बघितल्या तर आरक्षण असणार आहेत. अनुजातीसाठी 14 जागा आहेत, जमातीसाठी 6, विज साठी 2, भज क साठी 1, भज ड साठी 1, क साठी 1, भज ड साठी 1, एमव साठी 16, विमप्र साठी 1, एसव्हीसी साठी 14, ईडब्ल्यूएस साठी 7 आणि ओपन साठी 81 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण जर बघितलं तर 88 जागा आहेत, महिन्यासाठी बघितलं तर 42 जागा आहेत, खेळाडूंसाठी बघितलं तर 7 जागा आहेत, वनस्पती शास्त्रासाठी 7 जागा, दिव्यांगासाठी कोणतीही जागा नाही आणि अनाथांसाठी सर्वसाधारणसाठी 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात. अशा 144 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. यासाठी मित्रांनो तुम्हाला पदसंख्या व आरक्षण संदर्भ काही महत्वाचे तरतुदी सुद्धा आहेत. यामध्ये भरवशा उपरोक्त संवर्ग पदाचा तपशील समांतर आरक्षण बाबत शासन नियमानुसार तुम्हाला पदभरती असणार. त्यासाठी जे आरक्षण वगैरे असतात यामध्ये कुठल्याही वाढ किंवा घट होण्याची शक्यता असतात. त्याचबरोबर राज्य शासनानुसार सर्व आरक्षण तुम्हाला असणार आहे. यामध्ये जर बघितलं तर डोमासेल एरियन कंपल्सरी तुम्हाला असणार आहे. यामध्ये ईडब्ल्यू जर बघितलं तर ईडब्ल्यूएस 24 आणि 25 अथवा 25-26 ह्या वर्षाचं तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिनल सुद्धा तुमचं चालू शकतो. यामध्ये राज्य शासनानुसार सर्व आरक्षण असणार आहे. त्यामध्ये खेळाडूंचं आरक्षण देण्यात आलं आहे. त्याचबरोबर दिव्यांगाचं आरक्षण सुद्धा आहेत आणि अनाथांचं आरक्षण तुम्हाला असणार. यासाठी वेतन श्रेणी जर बघितले तर गट अ आणि गट ब सुधारित वेतन मॅट्रिक नुसार वेतन श्रेणी असणार आहेत. यासाठी पात्रता जर बघितली तुम्हाला भारतीय नागरिकत्व आवश्यक राहणार आहेत. वयोमर्यादा जर बघितलं तर 1 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा असणार आहेत. ओपन साठी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 28 वर्ष तुम्ही अर्ज करू शकता. काय शास्त्र ते 42 वर्ष तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी शैक्षणिक अर्ज मिळले तर वनपाल क्षेत्रासाठी तुमचं जी डिग्री असणार आहे त्यामध्ये वनस्पती शास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भूमितीशास्त्र, सांख्यशास्त्र, प्राणीशास्त्र, विज्ञानशास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, विज्ञान सहाय्यक, संगणक विज्ञान, परविज्ञान, पशु वैद्यकीय विज्ञान यापैकी एक डिग्री तुम्हाला विज्ञान शाखेची लागणार. त्याचबरोबर जे विज्ञान शाखे व्यतिरिक्त आहे त्यांना गणित विषयासह पदवी लागणार आहेत आणि जे विद्यार्थी विज्ञान अथवा गणित विषयासह असतील
त्यांना उच्च माध्यमिकमध्ये तुम्हाला विज्ञान विषयामध्ये 12वी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर बघितलं तर जे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स, टेलिव्हिजन किंवा IT वगैरे असतात त्यासाठी उमेदवार या ठिकाणी तुम्ही अर्ज करता येणार आहे. यासाठी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला ज्याचे फिटनेस सुद्धा आहेत, म्हणजे यासाठी जे निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला फिजिकल फिटनेस असणार आहे, त्यामध्ये जर बघितलं तर वनस्पतीशास्त्र गट ब पोस्ट असणार आहेत. यासाठी मित्रांनो पुरुषासाठी हाईट असणार आहेत आणि जमाती व्यतिरिक्त जे विद्यार्थी असतात त्यासाठी 163 सेंटीमीटर हाईट असणार आहेत आणि चेस्ट 19.5 सेंटीमीटर जास्त लागणार. महिलांसाठी बघितलं तर 150 सेंटीमीटर हाईट लागणार आणि जे STचे विद्यार्थी असतात त्यासाठी जर बघितलं तर 152.5 सेंटीमीटर हाईट लागणार आहेत आणि चेस्ट बघितलं तर 19.5 सेंटीमीटर लागणार आणि महिलांसाठी 145 सेंटीमीटर हाईट तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर वनपाल क्षेत्रासाठी पुरुष आणि महिलांसाठी अनुक्रमाने पुरुषासाठी 25 किलोमीटर चालणे आणि महिलांसाठी 16 किलोमीटर चालणे हे तुम्हाला 4 तासामध्ये या ठिकाणी जे रनिंगचा विषय असतो तो या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. यामध्ये निवड प्रक्रिया जर मिळते ते निवड प्रक्रिया प्रामुख्याने 2 टप्प्यामध्ये तुम्हाला घेण्यात आहेत. यामध्ये पहिला टप्पा जर पहिल्या लेखी परीक्षा असणार आहे 40 मार्क 400 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. पेपर 1 200 मार्क, सेकंड 200 मार्काची एक्झाम असणार आहे आणि 50 मार्काची तुमची वायवा आणि इंटरव्ह्यू असणार आहे. मुख्य परीक्षेसाठी जर बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा प्री क्वालिफाय व्हायचं आहे. प्री क्वालिफाय झालं तर तुम्ही ऑटोमॅटिकली सेकंड फेज म्हणजे मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होऊ शकता. वन सेवा मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषय जर दिले आहेत त्याने या तुम्हाला वैकल्पिक विषयामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. यामध्ये मुख्य परीक्षेचा जर निकाल बघितला तर कट ऑफ लाईनद्वारे तुमच्याकडे असणार आहेत. त्याचबरोबर 3 पट उमेदवार या ठिकाणी एका जागेसाठी विद्यार्थी बोलवण्यात येणार. यासाठी जर पर्सेंटाईल नुसार तुमच्याकडे लिस्ट लावण्यात येणार आहेत. ओपनचा पर्सेंटाईल 35 असणार आहेत. कास्टसाठी 30, उच्चतम खेळाडू असेल तर 20 आणि अनाथांचा 30% जो पर्सेंटेजचा क्रायटेरिया असतो या ठिकाणी तुमचा लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी जाती, जमाती, EWS आणि ओपन व्यतिरिक्त आहेत अशा म्हणजे भटक्यासाठी भटक्यासाठी ब, क, ड, त्याचबरोबर SCBC असेल, EWS आणि SBC विद्यार्थ्यांसाठी NCL लागणार आहेत. NCL जर बघितलं तर 2024-25 असा 25-26 ह्या वर्षाचं चालू शकतं, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर मुलाखत असणार आहेत. यामध्ये निकाल प्रक्रिया जर बघितली तर गुणवत्ता यादी लागणार आहेत आणि त्यानंतर मेरिट लिस्ट सुद्धा तुमची कट ऑफद्वारे तुमच्याकडे मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. यामध्ये प्रोजनद्वारे सुद्धा तुमची लिस्ट सुद्धा असतात. यामध्ये शिफारस जर बघितली उमेदवार सूचनानुसार तुम्हाला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी सुद्धा तुम्हाला रँक वाईज तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये मुख्य परीक्षेचा अर्ज करायचा जर झाला तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला खाते तयार करायचे आहेत. त्याचबरोबर अद्ययावत करायचे आहेत, परीक्षा फी भरायचे आणि एक्झाम सेंटर सुद्धा तुम्हाला द्यायचे. त्याचबरोबर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स सुद्धा अपलोड करायचे आहेत. यामध्ये SSC प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, सामाजिक आरक्षण असेल तर EWS असेल, नॉन क्रिमिनल असेल, पात्र माजी सैनिक असेल, खेळाडू असेल, अनाथांचं आरक्षण, त्याचबरोबर राखीव महिला वगैरे जे आरक्षण घेणार असेल त्याचं सर्टिफिकेट, विवाहित महिलांमध्ये नावामध्ये बदल असेल त्याचा सर्टिफिकेट, मराठी भाषेचं नॉलेज आणि लाड कुटुंबाचे प्रमाणपत्र असे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला 50 ते 500 KB तुम्हाला PDF तुम्हाला हा फॉर्ममध्ये तुम्हाला हा फॉर्म भरत असल्यास अपलोड करायचे. आता लक्षात घ्या एक एक्झाम सेंटर आहे त्यामध्ये नवी मुंबई. परीक्षा फी जर बघितली तर 564 रुपये ओपनसाठी आणि कास्टसाठी 364 रुपये तुम्हाला नॉन रुपये तुम्हाला फी असणार आहे. ही फी मिळतो तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे तुम्ही फी भरू शकता. ओके, तर तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा यांच्या मार्फत महाराष्ट्र वन विभागामध्ये वनपाल क्षेत्र गट ब पदाची पदभरती व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.